नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सिंह राशी परिवार आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे राशी स्वामी माऊली या आध्यात्मिक ज्योतिष चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ सिंह राशींच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 29 जानेवारी नंतर ग्रहांची अशी काही स्थिती तयार होत आहे जी तुमच्या आयुष्यातील लोकांशी संबंधित मोठे संकेत देत आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की काही वेळा संकट बाहेरून दिसत नाही, तर ते आपल्या आसपासच्या व्यक्तींमधून हळूच आकार घेत असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या प्रकारच्या व्यक्तीपासून सावध राहणे आवश्यक आहे, का योग्य अंतर ठेवणे सिंह राशींच्या लोकांसाठी अत्यंत गरजेचे आहे आणि कोणते उपाय तुम्हाला मानसिक, आर्थिक व आध्यात्मिक संरक्षण देतील. त्यामुळे हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला संकेत मोठ्या नुकसानापासून वाचवू शकतो. सिंह राशीच्या जातकांनो, 29 जानेवारी नंतरचा हा काळ तुमच्या आयुष्यात सूक्ष्म पण खोल परिणाम घडवणारा ठरणार आहे. ग्रहांची चाल अशी सूचित करते की बाहेरून सर्व काही सामान्य वाटत असतानाच आतून काही गोष्टी बदलू लागतात. या काळात तुमच्या सभोवतालच्या लोकांमधूनच तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः एक अशी व्यक्ती जी वरवर सहकार्य करणारी दिसते, पण प्रत्यक्षात तुमच्या प्रगतीला अडथळा ठरू शकते. ज्योतिषशास्त्र सांगते की सिंह राशींची ऊर्जा तेजस्वी असते, पण योग्य दिशा न मिळाल्यास तीच ऊर्जा नुकसानही करू शकते. म्हणूनच या काळात विवेक आणि संयम अत्यंत आवश्यक ठरतो. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी असल्याने आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्वाभिमान हे तुमचे प्रमुख गुण आहेत. मात्र 29 जानेवारी नंतर सूर्याच्या स्थितीत होणारे सूक्ष्म बदल तुम्हाला अति आत्मविश्वासापासून सावध राहण्याचा इशारा देतात. एखादी व्यक्ती तुमचा आत्मविश्वासाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते. ती तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यायला प्रवृत्त करू शकते. शास्त्र स्पष्ट सांगते की जिथे अहंकार वाढतो तिथे धोका निर्माण होतो. त्यामुळे या काळात नम्रता आणि निरीक्षण या दोन्ही गोष्टी तुमचे खरे संरक्षण ठरतील. 29 जानेवारी नंतरचा हा काळ तुमच्या नातेसंबंधांच्या बाबतीतही संवेदनशील आहे. कुटुंबातील, मित्रपरिवारातील किंवा कामाच्या ठिकाणची एखादी व्यक्ती तुमच्या मनात संभ्रम निर्माण करू शकते. तिचे बोलणे गोड असू शकते, पण हेतू स्पष्ट नसेल. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशींचे लोक दिलदार असतात, पण हाच गुण कधीकधी त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करतो. म्हणूनच या काळात सर्वांसारखा विश्वास ठेवणे टाळणे हितावह ठरेल. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये "होय, माझा विश्वास आहे" असे नक्की टाईप करा. या काळात 3 हात अंतर ठेवण्याचा सल्ला केवळ शब्दांचा नाही, तर अनुभवातून आलेला संकेत आहे. एखाद्या व्यक्तीपासून भावनिक, मानसिक किंवा व्यावहारिक अंतर ठेवल्यास अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. ग्रहस्थिती सांगते की थेट संघर्ष न करता शांतपणे दूर राहणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ संयम शिकवणारा आहे. आर्थिक बाबतीत विशेष सावध राहणे आवश्यक आहे. कोणीही झटपट नफा, मोठी संधी किंवा जोखीम घेण्याचा सल्ला देत असेल तर त्यावर लगेच निर्णय घेऊ नका. ग्रहांचा संकेत स्पष्ट आहे की चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शास्त्र सांगते की योग्य वेळी थांबणे हेही यशाचे लक्षण असते. त्यामुळे कोणताही व्यवहार घाईने करू नका. कामाच्या ठिकाणी सिंह राशींच्या लोकांची नेतृत्व गुणे उठून दिसतात. मात्र 29 जानेवारी नंतर एखादी व्यक्ती तुमच्या कामावर अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते. त्यामुळे तुमचे काम पारदर्शक ठेवा, नियमांनुसार करा आणि कोणालाही संशयाची संधी देऊ नका. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ शांतपणे स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याचा आहे, वाद घालण्याचा नाही, हे लक्षात ठेवा. या काळात तुमच्या मनात काही शंका, अस्वस्थता किंवा असहज भावना निर्माण होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. सिंह राशींच्या लोकांची अंतर्ज्ञाने तीव्र असतात. अध्यात्म सांगते की अंतर्मनातून येणारे संकेत हे दैवी मार्गदर्शन असते. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात सतत प्रश्न निर्माण होत असतील तर योग्य अंतर ठेवणेच शहाणपणाचे ठरेल. 29 जानेवारी नंतर काही गोष्टी अचानक उघड होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव समोर येऊ शकतो. हे सत्य सुरुवातीला त्रासदायक वाटू शकते, पण दीर्घकाळासाठी ते तुमच्या फायद्याचीच ठरेल, हे लक्षात ठेवा. ज्योतिषशास्त्र सांगते की सत्य उघड होणे म्हणजे संकट टळण्याची सुरुवात. या काळात आध्यात्मिक साधना, ध्यान किंवा नामस्मरण केल्यास तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल. कारण जेव्हा ग्रहांची परीक्षा असते तेव्हा आध्यात्मिक बळ हेच सर्वात मोठे कवच ठरते. सिंह राशींच्या लोकांनी अहंकार बाजूला ठेवून श्रद्धेचा मार्ग स्वीकारल्यास
अनेक अडचणी सहज दूर होऊ शकतात. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. नातेसंबंधांमध्ये स्पष्टता ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. कोणाच्याही बोलण्यावरून त्वरित निष्कर्ष काढू नका. गैरसमज हेच मोठ्या नुकसानीचे मूळ असतात. शास्त्र सांगते शांतपणे ऐकणे आणि योग्य वेळी प्रतिक्रिया देणे हेच खरे शहाणपण आहे. या काळात सिंह राशींच्या लोकांनी स्वतःशी तुलना इतरांशी करू नका. एखादी व्यक्ती तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू शकते. लक्षात ठेवा, ग्रह तुमची परीक्षा घेत आहेत पण तुमची क्षमता कमी करत नाहीत. योग्य अंतर ठेवून स्वतःवर लक्ष केंद्रित केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. आरोग्याच्या दृष्टीनेही मानसिक ताण टाळणे आवश्यक आहे. नकारात्मक बोलणाऱ्या किंवा सतत तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहणे हेच उत्तम उपाय ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार दूर राहणे हेच उत्तम उपाय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मानसिक शांतता हीच शारीरिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. हा काळ तुम्हाला शिकवतो की प्रत्येक जवळचा माणूस हितचिंतक असेल असंच नाही. योग्य संगत निवडणे हेच खरे यश आहे. सिंह राशींच्या लोकांसाठी हा आत्मपरीक्षणाचा काळ आहे, जिथे तुम्ही कोणाला जवळ ठेवायचे आणि कोणाला दूर याचा निर्णय घ्याल. 29 जानेवारी नंतर घेतलेले निर्णय हे दीर्घकालीन परिणाम देणारे असतील. संकटापासून तुम्हाला वाचवू शकते. म्हणूनच आज दाखवलेली सावधगिरी उद्या मोठ्या संकटांपासून तुम्हाला वाचवू शकते. ग्रहांचा संदेश स्पष्ट आहे, घाई नको, विवेक हवा. शेवटी एवढंच सांगायचे आहे की सिंह राशींच्या जातकांनो, 29 जानेवारी नंतर योग्य अंतर, योग्य मौन आणि योग्य श्रद्धा ठेवा. असे केल्यास कोणतेही मोठे नुकसान तुमच्या आयुष्याला स्पर्श करू शकणार नाही. राशी स्वामींच्या कृपेने हा काळ तुमच्यासाठी आत्मबल आणि शहाणपण देणारा ठरेल. आज आपण पाहिलं की 29 जानेवारी नंतर सिंह राशींच्या लोकांनी अधिक जागरूक आणि विवेकी राहणं का आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्र कधीही भीती दाखवत नाही, तर ते फक्त योग्य वेळी योग्य दिशा दाखवतं. जर तुम्ही संयम ठेवलात, योग्य अंतर ठेवलं आणि अंतर्मनाचा आवाज ऐकलात तर कोणतीही नकारात्मक परिस्थिती तुमचं नुकसान करू शकणार नाही. राशी स्वामींच्या कृपेने हा काळ तुमच्यासाठी आत्मबळ, संरक्षण आणि शहाणपण देणारा ठरेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच आध्यात्मिक व ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.